राज्यात 29 महापालिकांकरता मतमोजणीला पुढच्या काही तासात म्हणजे 10 वाजता सुरुवात होणार आहे। त्यामुळे कल यायला सुरुवात होईल। सकाळी 10 वाजल्यापासून महापालिकांचे कल हाती येतील। यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्ष लागलंय ते आर्थिक राजधानी मुंबईकडे। मुंबई महापालिकेची सत्ता कुणाकडे जाते? मुंबई महापालिकेमध्ये एका बाजूला ठाकरे बंधू, दुसरीकडे भाजप शिवसेना महायुती अशी थेट लढत होती। चारही नेत्यांनी प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे, पक्षांकरता सुद्धा आणि स्वतःच्या अस्तित्वाकरता सुद्धा। त्यामुळे बीएमसीवर कुणाचा झेंडा फडकतो हे बघावं लागेल। त्यापूर्वी विविध संस्थांकडून मुंबईतल्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली। यात पोल ऑफ पोल्सच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये एकूण 227 जागांकरता शिवसेना आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण पोल ऑफ पोल बघतोय। एकूण जागा 227 मुंबई विषयी आपण बोलतोय। भाजप आणि शिवसेना महायुतीला 135 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेबरोबर आठवले गट रिपाई सुद्धा सोबत आहे आणि उबाठाला 63 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि वंचित एकत्र निवडणुकीला सामोरे गेलेले होते, त्यांना 16 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर पक्षांना 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईचा पोल ऑफ पोल। ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 काजूवाडी इथं ईव्हीएम मशीनला घेऊन जाण्यावरनं वाद झालेला होता। उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेल्यानं अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी जाब विचारलेला होता। या ठिकाणी सकाळी एक बोगस मतदार देखील सापडला होता। पोलिसांकडे याविषयी तक्रार केली तर पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आले। नेमका गोंधळ एका मशीनवरून झाला। एक मशीन कुणीतरी ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 13 मधून घेऊन जात होतं, एकच मशीन। पोलिसांना याविषयी उमेदवार आणि काही नागरिकांनी सांगितलं। अपक्ष उमेदवार होते ज्यांनी जाब विचारला की हे कुठे मशीन जात आहे। मग जेव्हा ही तक्रार पोलिसांनी थोड्या वेळाने ते मशीन आणलं सुद्धा। त्यामुळे गोंधळ उडालेला आहे। या मशीन संदर्भात नेमकं घडलं काय या अनुषंगाने हे विचित्रच घडलंय ठाण्यामध्ये। विचित्र म्हणजे असं की एक मशीन, जे ईव्हीएम मशीन असतं ते मशीनच एक गायब करण्याचा प्रयत्न झाला आणि मग जेव्हा पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा ते मशीन पुन्हा आणलं गेलं। तक्रार कोणी केली तर एक अपक्ष उमेदवार आणि अजून एक उमेदवार अशा दोघांनी तक्रार केली की हे ईव्हीएम मशीन कुठे नेलं जात आहे। मग जेव्हा ही तक्रार पोलिसांकडे केली तेव्हा ते ईव्हीएम मशीन परत आणलं गेलं। हे नेमकं काय घडलंय तर ठाण्यामधल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये काजूवाडी हा प्रभाग आहे जिथे हा सगळा प्रकार घडलाय। ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद झालेला आहे। प्रचंड गर्दी झालेली होती। उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेले, म्हणजे नेऊन जात होतं आणि अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी याविषयी जेव्हा मग जाब विचारला तेव्हा थोड्या वेळाने पोलिसांनी ते मशीन पुन्हा आणलेलं आहे। हा सगळा काय प्रकार आहे याची चौकशी व्हायला हवी। अत्यंत गंभीर बाब आहे ही। म्हणजे सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले जात आहेत, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे, ईव्हीएम मशीन्स बदलणे, अशा प्रकारचे जे आरोप मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळाले ते सगळे खरे ठरतील की काय अशी शक्यता निर्माण होणारं हे उदाहरण आहे। त्यामुळे या मशीन संदर्भात नेमकं घडलं काय, हे मशीन कोण नेत होतं, का नेत होतं, कुठे नेत होतं, या सगळ्या गोष्टी समोर येणं नितांत गरजेचं आहे। आजचा मोठा दिवस आहे। कालचा मतदानाचा दिवस होता, त्या दिवशी रात्री असा प्रकार घडलाय। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात।